आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। बॉस, थोडं हळू, गाडीचा कलर निघायचा नाही तर। सॉरी। तू कशाला आलायस इकडे? कोणी बघितलं तर? हा बॉस, मला ना चपट्या पिनचं चार्जर हवंय, माझा मोबाईल बंद होतोय। चपट्या पिनचं चार्जर? हो। काही अर्जंट आहे का? खूप अर्जंट आहे बघा, मोबाईलच डेड झालाय माझा। ठीक आहे, पण तू जा तिकडे। हा मी इथेच आहे। नाही नाही, तिकडे जा, जर तुला कोणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल। तिकडे जा। मी इथेच आहे, मी इथेच आहे। मन माझं बावरत तुझं हसणं गालात, मन माझं बावरत तुझं हसणं गालात। रान फुल तूच राणी, कस्तुरी तू गंधणारी, काट्यावानी ठार तू ग, मधावानी गोड ग। तडक फडक रोक ठोक जिगर बाज तू ग, निडर अशी कणखर तू तारिणीच तू ग। तडक फडक रोक ठोक जिगर बाज तू ग, निडर अशी कणखर तू तारिणीच तू ग। हेलो, अच्छा, ह्याच्यासाठी हवं होतं चार्जर तुला? खोटं बोलू नकोस माझ्याशी। तू फोनवर बोलतोस एवढा वेळ, म्हणजे फोनची बॅटरी तर फुल असणार नाही आहे बघ। काय काय 1% चार्जिंग, बोलू नकोस केड, स्विच ऑफ। आणि मुळात तू हे सगळं का करतोयस? हा, तुला कळत नाहीये का किती प्रॉब्लेम होऊ शकतो ते? हे गाडी बिडी पुसायची काय गरज होती? माझं काम मी केलं असतं ना। तू विचार कर, तू या घरातला भाडेकरू आहेस, हे सगळी कामं करत असताना जर तुला आईने किंवा आत्याने बघितलं असतं तर प्रॉब्लेम माझा झाला असता, मला भोगावं लागलं असतं, तू बसला असतास तुझ्या गरज। काय गुलाब? या शहरातल्या सगळ्या गुन्ह्यांच्या मागे जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं नाव गुलाब आहे। आणि तुला कसं कळलं हे? मला आता साधू सरांचा फोन आला होता, त्यांनी मला सांगितलंय। सगळ्या गुन्ह्यांच्या मागे म्हणजे
म्हणजे हा माणूस खूप मोठा कोणीतरी असणार आहे, साधा सुद्धा माणूस नाही हा. गेली इतकी वर्ष तो जर काम करतोय ना तर त्याला शोधणं पण खूप अवघड असणार आहे केडी. पण आपल्याला काहीही करून त्याला शोधावंच लागेल. येस बॉस. आणि तुझ्या आईच्या केसमध्ये पण जी व्यक्ती इन्व्हॉल्व्ह आहे ती हीच आहे. पण वसुधा बेलसरे निर्दोष होती आणि निर्दोष आहे, आणि हे एक ना एक दिवस मी सिद्ध करून दाखवेनच. तारिणी, जे स्वप्न तुझं आहे ना तेच स्वप्न माझं देखील आहे. दया, बीपी कंट्रोल झालाय असं वाटतंय. असं वाटतंय म्हणजे अजून झालेलं नाही. झालंय. मग झालंय तसं सांग ना, जरा हुरूप येतो ना बाबा. हुरूप वाढतो पण माणूस निष्काळजी बनतो. त्यामुळे मी सांगेन ते सगळं करायचं. जे व्यायाम सांगितले आहेत ते नीट फॉलो करायचे, डाएट फॉलो करायचं. हा डॉक्टरपर्यंत दुर्लक्ष केलंय का कधी? अरे अजिबात नाही. मग अरे कौशिकी, काका, वा बेटा छान दिसतेस. थँक्यू. दौरा कुठे आजचा? माझा एकटीचा नाही, आम्हा सगळ्यांचा दौरा आहे. आपण कुठे? तुम्ही सांगितलं नाही यांना? अरे हो, ती सांगणारच होतो पण बोलू देईल तेव्हा ना. त्याचं आपलं आल्यापासून औषध व्यायाम पथ्य हेच सुरू आहे. बरं बाबा, आत्ता सांग. काही नाही, आपल्या कौशिकीने युवराजचं लग्न ठरवण्याचा निर्णय घेतलाय. हा, त्यासाठी मुलगी बघायला म्हणून चाललो होतो. उत्तम आहे. खरंच तुम्हाला पण हा निर्णय पटलाय ना? अर्थात. अगं हो कौशिकी, पण ज्याचं लग्न जुळवतेस तू तो जबाबदारीने वागतोय का? काका, आपलं काय ठरलंय तो जबाबदारीने वागावा, यासाठी आपण हा निर्णय घेतोय ना. हो बरोबर आहे तुझं. अगं पण तू त्याच्या लग्नाची जबाबदारी घेऊन कसं चालेल? त्याला अजून त्याचं काय करायचं त्याचं त्यालाच कळत नाहीये. दया दया दया, कौशिकीने हा जो काय निर्णय घेतलाय तो नीट विचारांती घेतला असेल. आणि कसं आहे, माणसावर जबाबदारी पडली ना की तो शहाणा होतो. हा, त्यामुळे चाललायत ना, अजिबात टेन्शन घेऊ नका, सगळं जमवून या. हा चल येतो. नाही पण तूही आला असतं जरा बरं वाटलं असतं. हा, मी आलो असतो पण माझ्या मीटिंग्स अलाइंड आहेत ना. आणि हो दया, आपण मुलाचे बाप आहोत म्हणून सगळी कामं आपणच केली पाहिजे असं नाहीये. अजूनही तुझी तब्येत ठीक नाहीये, काळजी घे. चल येऊ मी. येस कौशिकी, स्वयं चला. आणि हा कौशिकी, मला माहिती आहे तुला जरा जड जाईल, पण इराविषयी मी जे काही सांगितलंय ते तिच्या भल्या करताच सांगितलंय. हो, मी आजपासून सुरू करेन आणि तिची ट्रीटमेंट सुद्धा आजपासून सुरू करूया आपण. हो, मी ऑडिओलॉजिस्टला पाठवतो.